तुमच्या मते विकास म्हणजे काय? आपण ते मुख्यमंत्र्याचं शहर वाटतंय? तुमचे विरोधक देवेंद्र फडणवीस यांनी एक स्टेटमेंट दिला, राहुल जी के दिमाग की चिप चोरी चली गई है और उनकी हार्ड डिस्क करप्ट हो गई है। राहुल गांधींचे प्रश्न कोणाला होते? पण आरोप केला देवेंद्र फडणवीसांवर आणि संपूर्ण इलेक्शन कमिशनवर आपण आरोप केला की मतदार वाढ झाली आहे आणि कशाप्रकारे फ्रॉड वोटर ह्या महाराष्ट्रामध्ये वाढले असा आरोप आपण केला। 30,000पेक्षा अधिक ज्यांचे ॲड्रेसेसच नाही आहे, झिरो ॲड्रेस। आणि कुठेतरी ह्या लाडकी बहीण योजनेसंदर्भात त्यांनी जे 1500 रुपये प्रति महिलेला त्यांनी ह्या महाराष्ट्रात सुरू केलं आणि ह्या लाडक्या बहिणी देवाभाऊच्या पाठीशी उभ्या होत्या म्हणून ते निवडून आले असे त्यांच्या मार्केटिंग ब्रँडिंग स्ट्रॅटेजीचा भाग म्हणून त्यांनी ते केलेलं आहे। ती म्हणाले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रभू श्रीरामा यांच्यासारखे चारित्र्यवान आहेत, श्रीकृष्णासारखी चातुर्य बुद्धी, देवादिदेव महादेवासारखी सहनशक्ती आणि वीज पचवण्याची ती क्षमता आणि सूर्यासारखे तेज आणि चंद्रासारखे शीतल आहेत असे डॉक्टर परिणय फुके यांनी म्हटलं होतं। त्यांची पूजा अर्चा करा, रात्रंदिवस करा। नमस्कार, मी संघर्ष, आपण झकास मराठी पाहत आहात आणि झकास मराठीवर आपण नेहमी वेगवेगळे विषय घेऊन तुमच्यासमोर येण्याचा प्रयत्न करतो। सध्या संपूर्ण देशामध्ये एक विषय सुरू आहे, तो म्हणजे राहुल गांधी यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून त्यांनी एक वोट ह्या देशाच्या लोकसभा आणि ह्या महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांमध्ये वोट चोरी झाली आणि त्याच्या माध्यमातून संपूर्ण देशभर आता त्या विषयाला चर्चांना उधाण आलं आहे। त्याचप्रकारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघात म्हणजे नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघामध्ये सुद्धा वोट चोरी झाली आणि ते जवळपास लोकसभा आणि विधानसभेच्या दरम्यान 33,000पेक्षा जास्त मतांनी वाढ झाली असा आरोप त्यांच्याच विरोधात असलेले काँग्रेसचे उमेदवार प्रफुल्ल गुडदे पाटील यांनी आरोप लावले। आज आमच्या ह्या बैठकीला चर्चा करण्याकरिता नागपूर दक्षिण पश्चिमचे जे काँग्रेसचे उमेदवार होते आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव प्रफुल्ल गुडदे साहेब आहेत। स्वागत आहे आपलं झकास मराठीवर। नमस्कार। मी आधी स्पष्ट केलं की आपण आरोप केला देवेंद्र फडणवीसांवर आणि संपूर्ण इलेक्शन कमिशनवर आपण आरोप केला की मतदार वाढ झाली आहे आणि कशाप्रकारे फ्रॉड वोटर ह्या महाराष्ट्रामध्ये वाढले असा आरोप आपण केला। नेमकं काय तुमची? बघा, नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाला 80,000 मतं मिळाली होती आणि भारतीय जनता पक्षाला 1,12,000च्या जवळपास मतं होती। एक 32,000 मताचा फरक होता। बरं। आणि विधानसभा निवडणुकीमध्ये कारण गडकरी साहेब आणि फडणवीस साहेब ह्या दोघांच्या व्यक्तिमत्वामध्ये प्रचंड फरक होता आणि फडणवीसांबद्दल संबंध महाराष्ट्रामध्ये एक नाराजीचं एक मत होतं, नाराजी त्यांच्या विरुद्ध एक नाराजी पण होती आणि मतदारसंघामध्ये पण एक मोठ्या प्रमाणात नाराजी होती। बरं। आणि ज्या पद्धतीने जनसमर्थन मला काँग्रेसचा उमेदवार म्हणून या मतदारसंघामध्ये मिळालं त्यावरून मला माझ्या विजयाच्या संदर्भामध्ये मी अधिक कॉन्फिडंट होतो की मला निश्चितपणाने विजयी होईल। मात्र लोकसभा निवडणुकीच्या आणि विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान या 6 महिन्यामध्ये एक 32,712 मतं नव्याने ॲड झाली। काही हरकत नाही, शहराचा विस्तारीकरण होऊन राहिलं, शहर वाढतं आहे, त्यामुळे नवीन मतदार नोंदणी होणं स्वाभाविक गोष्ट आहे। मात्र ती किती टक्क्यापर्यंत वाढेल, कुठल्या बूथवर वाढते, बरोबर, काही स्पेसिफिक बूथवरच वाढवल्या जाते आणि त्याची एक मोडस ऑपरेंटी जी आहे ती ऑनलाईन पद्धतीने टाकणे, त्याचे ऑफलाईन फॉर्म्स कुठंच उपलब्ध नाही, ऑनलाईन पद्धतीने टाकणं आणि ऑनलाईन पद्धतीनेही तुम्हाला फॉर्म टाकता येते म्हणजे मोबाईल ॲपनी। मात्र हे फॉर्म टाकल्यानंतर त्याचं BLO जो असतो बूथ लेवल ऑफिसर ज्यांनी त्याचं प्रत्यक्ष होम व्हिजिट करून व्हेरिफिकेशन करणं गरजेचं असतं। बरं। आणि त्याला तो रिपोर्ट द्यावा लागतो की त्यांनी कुठल्या तारखेला त्याची होम व्हिजिट केली होती आणि त्या होम व्हिजिटच्या वेळेस त्याला कोण भेटलं होतं, कोणासोबत त्याचं कन्फर्मेशन, कोणाकडून त्यांनी त्याचं कन्फर्मेशन घेतलं। तो कन्फर्मेशन देणारा घरातला एखादा व्यक्ती असू शकतो किंवा शेजारचा माणूस पण असू शकतो की हो ह्या घरामध्ये हा संबंधित व्यक्ती इथे राहतो। त्या कन्फर्मेशन देणाऱ्याचं नाव, त्याचा मोबाईल नंबर, तुमचं व्हिजिट, डेट ऑफ व्हिजिट, टाईम ऑफ व्हिजिट हे सगळं मेन्शन करणं ही त्या BLOची ड्युटी आहे। हा मॅन्युअल आहे। बरोबर।
ह्या मॅन्युअलमध्ये जी प्रक्रिया दिलेली आहे की त्या प्रक्रियेचा अवलंब केल्यानंतरच नवीन मतदार नोंदणी करणं गरजेचं आहे. बरोबर. मात्र ती प्रक्रिया कुठल्याच पद्धतीने यांनी फॉलो केलेली नाही. ऑनलाईनमध्ये आलेले अर्ज ॲज इट इज कुठलीही स्क्रुटनी न करता त्यांनी ते नोंदवलेले आहेत. ते खरोखरच वास्तविक त्या घरात राहतात किंवा राहत नाहीत या संदर्भातला कुठलाही पुरावा नाही. कुठल्या बूथवर 4% किंवा त्यापेक्षा अधिक मतदार नोंदणी जर होत असेल तर मतदान नोंदणी अधिकारी जो डेप्युटी कलेक्टर दर्जाचा अधिकारी असतो SDO त्याला प्रत्यक्ष नवीन मतदारांच्या 1% त्याला क्रॉस व्हेरीफाय करणं अनिवार्य आहे प्रत्यक्ष व्हिजिट करून. बरोबर. की 4%पेक्षा अधिक वाढ अचानक एखाद्या मतदारसंघामध्ये एखाद्या बूथवर जर होते आहे तर त्या बूथवरची वाढ त्यांनी क्रॉस चेक करणं आणि खालचा BLO बरोबर काम करत आहे की नाही, त्यांनी चेक केलेलं आहे की नाही हे तपासणं गरजेचं होतं. अशा प्रकारे मात्र ह्या प्रक्रियेमध्ये जे मतदार नोंदणी अधिकारी आहे त्यांनीच याउलट दबाव टाकला त्या BLOवर की आम्ही जे पाठवलेले आहे त्याचे फक्त तुम्ही रिपोर्ट ओके करून पाठवा. त्यामुळे आम्हाला ती साशंकता निर्माण झाली. ग्राउंडवरचा जो सपोर्ट आणि निकाल यामध्ये जो फरक होता 38,000 मताचा फरक या मतदारसंघामध्ये आला. बरोबर. लोकसभेच्या तुलनेत विधानसभेमध्ये 10,000 मतं काँग्रेस पक्षाचे वाढले. हो. भारतीय जनता पक्षाचे गडकरींच्या तुलनेत फडणवीसांचे 18,000 मतं वाढतात. हे कसं काय शक्य आहे? हे जे वाढलेले मत आहे हे निव्वळ आणि निव्वळ यांनी मतचोरी करून मिळवलेले मत आहेत. दुबार मतदारांची संख्या याच मतदारसंघातले दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये ज्यांचं एकापेक्षा अधिक वेळा त्याच बूथवर किंवा त्यापेक्षा वेगळ्या बूथवरती नाव आहे अशी संख्या 4,500 आहे. बरं. राहुल गांधींनी जो आरोप केला तो तोच दुबार मतं, फॉर्म 6चा दुरुपयोग, 18 ते 25 वर्ष वयोगटातला व्यक्ती फॉर्म 6 भरून समजा नवीन मतदार नोंदणी करत असेल तर आपण ते समजू शकतो. मात्र 50 वर्षाचा व्यक्ती, 60 वर्षाचा व्यक्ती, 75 वर्षाचा व्यक्ती त्याचं अन्य मतदारसंघामध्ये नाव असेल ना कदाचित. बरोबर. पण त्यांनी फॉर्म नंबर 6 त्याचा भरून घेतला, त्याही मतदारसंघामध्ये वोट केलं, याही मतदारसंघामध्ये वोट केला. कॉन्स्टिट्यूशन म्हणजे जो प्रिन्सिपल आहे 1 मॅन 1 व्होट 1 व्हॅल्यू त्याला पूर्णतः नेस्तनाबूत करणं, 1 मॅन मल्टिपल व्होट्स हा नवीन सिद्धांत त्यांनी आणलेला आहे. त्यामुळे निश्चितपणाने या मतदारसंघामध्ये व्होट चोरी झाली. 0 ॲड्रेसेसचे मतदार याद्या हो आता त्याची तपासणी सुरू आहे. बरोबर. आता त्याचं आमचं क्रॉस व्हेरिफिकेशन सुरू आहे. माझा अंदाज आहे 30,000पेक्षा अधिक ज्यांचे ॲड्रेसेसच नाही आहे, 0 ॲड्रेस तुमच्याच मतदारसंघात, माझ्या मतदारसंघात ज्यांच्या पताच मेन्शन नाही, बिना पत्यानं त्याचा मतदार नोंदणी कशी झाली, कोणी केली, त्याला क्रॉस मतदार याद्या ह्या लोकशाहीचा आत्मा आहे. बरोबर. कारण ज्याच्या आधारावरती मताधिकार ज्याला आहे त्याच्या आधारावरती आपण आपला प्रतिनिधी निवडून पाठवतो आणि मुळात त्याच जर डिफेक्टिव्ह असतील की यांनी लोकांचं लक्ष वेगवेगळ्या मुद्द्यांकडं वळवणे आणि वेगवेगळ्या मुद्द्याच्या माध्यमातून मग इकडे लक्ष डायव्हर्ट करून त्यांनी त्या मतदार याद्यांमध्ये जो घोळ करून ठेवलेला आहे. 8%पेक्षा अधिक मतदारांची वाढ त्याच एका मतदारसंघामध्ये का होते, कशी होते? ऑनलाईन पद्धतीनं एकाच मोबाईल नंबरवरून 40 मतांची नोंदणी, एकच मोबाईल नंबर. हे एव्हिडन्सेस आम्ही सर्वता मतदार नोंदणी अधिकाऱ्यांकडे दिले, त्यावर कुठलीही कारवाई नाही. 4,500 मतदारांची दुबार मतदारांचे नावासकट ते कुठल्या बूथवर आहे, दुबार कुठल्या बूथवर आहे त्याची संपूर्ण हार्ड कॉपी आम्ही त्यांना दिली. ते आम्हाला सॉफ्ट कॉपी मागतात आहे. ज्यांच्याकडे ऑलरेडी सॉफ्ट कॉपी अवेलेबल आहे आम्ही मागणी केली की आपण मतदार यादीची आपण सॉफ्ट कॉपी द्या, इलेक्ट्रॉनिकली रिडेबल कॉपी असली पाहिजे, ते देत नाही. फॉर्म 17A द्या. फॉर्म 17A आला म्हणजे काय होईल की व्होटर रजिस्टर मिळेल. बरोबर. त्यामध्ये तुम्ही जर समजा ह्या बूथवर मतदान केलं तर तुमचं नाव दुसऱ्या बूथवर जर असेल
तर ते पण रजिस्टर चेक करून त्याच बूथवर तुम्ही दुबार मतदान केलं की नाही हे प्रूव्ह होईल. आणि ID नंबर पण त्याच्यामध्ये ID नंबर पण येईल. सिग्नेचर पण ते ओपन होऊ नये, जनतेपुढे येऊ नये म्हणून ते लपवून ठेवतात. ते सॉफ्ट कॉपी देत नाही. वेबसाईट बंद करून ठेवली. तुम्हाला तुमचं नाव जर मतदार यादीतलं सर्च करायचं असेल तर तुमचं नाव टाईप केलं तर तुमचं कुठल्या बूथवर आहे, कुठल्या अनुक्रमांकावर नाव आहे ते मिळायला जात होतं. आता ते होत नाही. आता ती सिस्टीम बंद झाली. आता तुम्हाला एपिक ID जोपर्यंत तुम्ही टाकणार नाही तोपर्यंत मतदार यादीतलं नाव शोधता येणार नाही. हे कशासाठी लपवून ठेवतात आहे? जर मतचोरी झाली नाही, यामध्ये सगळं जर ट्रान्सपरंट आहे तर लपवून ठेवण्याची आवश्यकता काय आहे? बरं, राहुल गांधींच्या आरोपावर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि तुमचे विरोधक देवेंद्र फडणवीस यांनी एक स्टेटमेंट दिला. ते म्हणजे ते म्हणाले की वोट चोरी झाली नाही तर राहुल गांधींच्या दिमागाची चिप चोरी गेली आणि त्यांची हार्ड डिस्क करप्ट झाली, अशा प्रकारे गंभीर आरोप देवेंद्र फडणवीसांनी केला. म्हणजे तोच आरोप आपण अनुराग ठाकूरच्या संदर्भात पण लागू करायचा का? अनुराग ठाकूरांनी 3 दिवसा अगोदर प्रेस कॉन्फरन्स घेत ही जी आकडेवारी वायनाड लोकसभा मतदारसंघाच्या संदर्भात काढलेली आहे. राहुल गांधींनी जे आरोप केले तेच आरोप वायनाड मतदारसंघाच्या संदर्भामध्ये अनुराग ठाकूर करतायत. तर त्यांची हार्डडिस्क करप्ट झालेली आहे का? सुसंस्कृत महाराष्ट्र आहे आणि सुसंस्कृत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना अशा पद्धतीचे चीप स्तरावरचे आरोप करणं, मला असं वाटतं की हा महाराष्ट्राच्या उज्ज्वल परंपरेचा अपमान आहे. त्यांनी राजकीय आरोप जर केले, राहुल गांधींचे प्रश्न कोणाला होते? इलेक्शन कमिशनला. उत्तर कोण देत आहे? फडणवीस देतात आहे. त्यांना अतिरिक्त कारभार मिळालेला आहे का प्रवक्तेपदाचा, की त्यांना नवीन नोकरी मिळालेली आहे? त्यामुळे सुसंस्कृत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडून आमच्या अपेक्षा ह्याच आहे की त्यांनी राजकीय आरोपांना राजकीय उत्तर द्यावं. असं हीन दर्जाची भाषा त्यांच्याकडून त्याच्यापेक्षा दुसरी अपेक्षाही आम्ही करू शकत नाही. निवडणुकीदरम्यान आपण सुद्धा अनेक भाषणांमध्ये, रॅलीमध्ये आपण देवेंद्र फडणवीसांवर टीका करत होते की ते आता नागपूरकर राहिले नाही, ते आता मुंबईकर झाले आहेत आणि नागपूर शहरापासून किंवा ह्या मतदारसंघातील लोकांपासून त्यांचा संपर्क तुटला आहे. नेमका कसा संपर्क, ते संपर्कात राहतात किंवा तुमचे एक विरोधक म्हणून त्यांच्या काय? नाही का, बघा की आपण लक्षात घ्या की ह्या निवडणुकीच्या मतदानावरूनच लक्षात येईल की त्यांचा संपर्क तुटलेला आहे. मी 90,000 मतं घेतली हो आणि त्यांनी मतचोरी केली म्हणून त्यांना आज ही मतं दिसतात आहे. त्यांना स्पष्टपणानं नाकारलेलं आहे. आणि जर त्यांचा संपर्क असता तर त्यांना राज्याचे मुख्यमंत्र्यांचं मताधिक्य किती असते हो? यापेक्षा अधिक मताधिक्यानं बाकी मतदारसंघांमध्ये सामान्य आमदार निवडून आले हो. मुख्यमंत्री फक्त मतचोरीकडून 38,000, संपूर्ण यंत्रणा, सत्तेचा दुरुपयोग, यंत्रणांचा गैरवापर हे संपूर्ण करून ते 38,000 मतांनी निवडून येतात आहे. आणि त्याच्यापेक्षा सामान्य आमदार हे कृष्णा खोपडे 80,000 मतांनी निवडून येऊन राहिलेले आहेत. तर कृष्णा खोपडेंना मुख्यमंत्री केलं पाहिजे. बरं, तर तुमच्या पराभवाच्या कारणांपैकी मतचोरी हे एकच कारण आहे. देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या ह्या वर्षीच्या हा विधानसभेच्या निवडणूक त्यांचा सेंटर पॉईंट होता, ती म्हणजे लाडकी बहीण योजना. आणि कुठेतरी ह्या लाडकी बहीण योजनेसंदर्भात त्यांनी जे 1,500 रुपये प्रति महिलेला त्यांनी ह्या महाराष्ट्रात सुरू केलं, त्यामुळे लाडकी बहीण महायुतीसोबत झाली आणि ते देवेंद्र फडणवीस नावापासून जे सुरुवात झाली ती आता देवाभाऊपर्यंत ते पोहोचले आहेत. आणि ह्या लाडक्या बहिणी देवाभाऊच्या पाठीशी उभ्या होत्या म्हणून ते निवडून आले असे त्यांचं म्हणणं. नाही, मला काही ते तसं वाटत नाही. कारण हा जो भाऊ आहे हा देवेंद्र फडणवीसांचा, देवेंद्रजी फडणवीसांचा देवाभाऊ झाला, ह्या काही लोकांनी नामानिधान केलं म्हणून झालेलं नाही. त्यांच्या मार्केटिंग ब्रँडिंग स्ट्रॅटेजीचा भाग म्हणून त्यांनी ते केलेलं आहे. त्यांना कोणी नामानिधान केलेलं आहे का? कोणी केलेलं नाही. त्यांच्या ब्रँडिंग एक्सपर्टनी ते नाव दिलेलं आहे देवाभाऊ. बरं, काय समस्या आहेत मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघामध्ये सर्वसामान्य लोक? मी सांगण्यापेक्षा ह्या मतदारसंघातली जनता, मतदार अधिक चांगल्या पद्धतीने सांगू शकेल. तुम्ही अनेक भाषणांमध्ये तुम्हाला मी पाहिलं की विकासाच्या संदर्भात तुम्ही गोष्ट करता. नेमकं तुमच्या मते विकास म्हणजे काय? आपण त्या विकासाच्या डेफिनेशनला आपण कसे? बघा, कुठल्याही मुख्यमंत्र्याच्या मतदारसंघाचं जर गेले कुठल्याही राज्यातल्या, तर आपल्या लक्षात येईल की त्या मतदारसंघाचा एक चेहरामोहरा एक वेगळ्या पद्धतीचा दिसतो. तो चेहरामोहरा म्हणजे फक्त रस्ते किंवा सौंदर्यीकरण नाही, तर एक नवीन संस्था त्या शहरामध्ये येतात.
रोजगाराचे नवीन माध्यमं निर्माण झालेले असतात, नवीन इन्स्टिट्यूट्स असतात. यांच्या 5 वर्ष मुख्यमंत्री, 2.5 वर्ष उपमुख्यमंत्री, 2.5 वर्ष विरोधी पक्षनेता आणि आता हे पुन्हा 1 वर्ष आता त्यांच्या मुख्यमंत्रीपदाला नोव्हेंबर महिन्यामध्ये पूर्ण होतील. नागपूर शहरामध्ये कुठली नवीन एक संस्था यांनी निर्माण केली असं दिसतंय. हां, एक गोष्ट यांनी खूप चांगल्या पद्धतीने निर्माण केली. ह्या नागपूर शहरामध्ये MDचा व्यापार खूप चांगला फ्लरिश केलेला आहे. हे मी म्हणत नाही, त्यांच्याच पक्षाचे नगरसेवक मुन्ना यादव म्हणतात की MDचा व्यापार ह्या शहरामध्ये, गृहमंत्र्याच्या शहरामध्ये आहे. ज्यांच्याकडं 8 वर्षापासून राज्याचं गृह खातं आहे, त्यांच्या शहरामध्ये गुन्हेगारीचं प्रमाण बघा, MDचे व्यापारी बघा, अवैध धंदे बघा, रोज किती मर्डर ह्या शहरामध्ये होतात हे बघा. हे काही मुख्यमंत्र्याचं शहर वाटतं आहे का? नवीन काही रोजगार निर्माण झालेला आहे का? तर हे फक्त मनोरंजनामध्ये आणि उत्सवामध्ये लोकांना गुंतवून ठेवणे आणि तुटपुंजा योजना निर्माण करणे आणि त्या माध्यमातून मतं विकत घेण्याचा प्रकार यांचा होता. आता लाडक्या बहिणी, आता त्यांच्या लाडक्या बहिणी राहिल्या नाहीत का? त्यांचे पैसे कमी झाले, आता क्रायटेरिया लावणं सुरू केलं. संजय गांधी निराधार योजनांच्या निराधारांचे 6 महिन्यापासूनचे पेमेंट थकीत आहे. ज्यांना खरोखर आवश्यकता आहे, यांना गुड गव्हर्नन्स करायचं नाही आहे, यांना फक्त सत्तेसाठीचं राजकारण करायचं आहे. यांना फक्त सत्ता पाहिजे आहे आणि ही सत्ता फक्त सामान्य सत्ता नाही, त्यांना निर्बंध सत्ता, अनिर्बंध सत्ता आणि एका विशिष्ट विचाराला प्रेरित असलेली, समर्पित असलेली सत्ता पाहिजे. आपण फडणवीसांबद्दल असे बोलता, मात्र भाजपचे जे आमदार आहेत विधान परिषदेचे डॉक्टर परिणय फुके, त्यांनी मागे विधानसभेमध्ये त्यांनी त्यांच्याविषयी कविता चोडल्या आणि त्यांना महादेव, श्रीराम, श्रीकृष्ण, चंद्र, सूर्य अशा उपमा दिल्या. आणि मी त्यांची जी कविता आहे ते सुद्धा सांगतो की ते म्हणाले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रभू श्रीरामा यांच्यासारखे चारित्र्यवान आहेत, श्रीकृष्णासारखी चातुर्य बुद्धी, देवादिदेव महादेवासारखी सहनशक्ती आणि विष पचवण्याची ते क्षमता आणि सूर्यासारखे तेज आणि चंद्रासारखे शीतल आहेत, असे डॉक्टर परिणय फुके यांनी म्हटलं होतं. डॉक्टर परिणय फुके माझे चांगले मित्र आहे आणि कदाचित त्यांना मंत्री बनवलं नसेल म्हणून त्यांनी एक प्रतिमा पूजन करण्याचं काम केलं आहे. माझा सल्ला आहे मित्रत्वाच्या नात्यानं, फडणवीसांना ज्या काही आपण उपमा दिल्या यावरून आपण फडणवीसांना दैवत मानता, तर त्यांना आपल्या देवारात घेऊन बसवा, त्यांची पूजा अर्चा करा, रात्रंदिवस करा, 24 तास करा. आमचं काही म्हणणं नाही त्यावर. तुमच्या उपमा दिल्यानं ते झाले असं होत नाही. त्यांचं खरं चरित्र काय आहे हे सबंध महाराष्ट्राला माहिती आहे. सबंध महाराष्ट्राला माहिती आहे. जे व्यक्ती होट चोरी करून मुख्यमंत्री पदावर पोचतात, विविध राजकीय पक्ष फोडून अर्ध्या रात्री तुम्ही तुमचं वेषांतर करून, हे मी म्हणत नाही हो, माझ्या तोंडचे शब्द काही एकही नाही आहे, मी वेषांतर करून आम्ही एकनाथ शिंदेंना भेटायला जात होतो. वेषांतर करून कोण जाते हो? कोण जाते? चोर, डाकू, डकेती करायसाठीच जातात ना. त्यामुळे अशा व्यक्तीचं जर पूजन करायचं असेल फुकेंना, तर फुकेंनी आपल्या देवाऱ्यात त्यांना बसवावं, पूजा करावी, काही हरकत नाही. प्रफुल्लजी, आता राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यात यावा असा सर्वोच्च न्यायालयाने त्यांना एक आदेश दिला आणि OBC आरक्षणाचा सुद्धा मार्ग आता मोकळा झाला आणि आता अवघ्या काही महिन्यांमध्येच महानगरपालिका आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील अशी आशंका आहे. बरं, ह्या वर्षीची नागपूर महानगरपालिकाची निवडणूक कोणत्या मुद्द्यांच्या आधारावर आपण लढणार आहात? किंवा OBC आरक्षणाचा मुद्दा निकाली निघाला म्हणजे काय झालं? नक्की निकाली निघालेला नाही आहे. हे शुद्ध फसवणूक आहे. माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून आरक्षण दिलेलं आहे 27%. हो, तो जर निर्णय झाला आणि त्यामध्ये आरक्षण जर काही कमी झालं, तर जे निवडून आलेले, जे OBCच्या प्रवर्गातून जे निवडून आलेले जे सर्व लोकप्रतिनिधी राहतील, त्यांचं सदस्यत्व रद्द होईल आणि फेरनिवडणूक होईल, जे नागपूर जिल्हा परिषदेमध्ये याआधी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन झालेलं आहे. त्यामुळे तेव्हाची जी स्थिती आहे ना, आजच्या स्थितीमध्ये कुठलाही बदल नाही. आणि हे सांगतात आहे की आमच्यामुळे OBCचं आरक्षण कायम झालं. तुमच्यामुळे वगैरे काही झालं नाही. अजूनही टांगती तलवार OBC आरक्षणावर कायम आहे. आणि मला अजूनही शंका आहे की आता 4 वर्ष होतील साधारणतः
की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेत नाही आहे, रखडले आहेत. रखडलेल्या आहेत. बरोबर. का रखडलेले आहेत? ते बेसिकली याचा जो संपूर्ण गाभा आहे हा विचारधारेच्या आधारावर आहे. त्यांना सेंट्रलायझेशन ऑफ पॉवर पाहिजे. काँग्रेस डिसेंट्रलायझेशन ऑफ पॉवर्स मानत होती, करत होती, म्हणून 74वी आणि 73वी घटना दुरुस्ती करून स्थानिक स्वराज्य संस्थांना अधिक स्ट्रेंथनिंग करण्याचं काम माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीवजी गांधी यांनी ते केलेलं होतं. आणि यांनी काय केलं की ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांना अधिकारविहीन करणे आणि ह्या संपूर्ण पॉवर सेंट्रलाइज करणे, प्रशासकाच्या हातात करणे आणि हुकुमशाहीकडे एक प्रकारे ह्या देशाची वाटचाल करून घेणे, म्हणून या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेत नाही. पुन्हा कुठला तरी एखादी हायकोर्टामध्ये किंवा सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल करून पुन्हा ह्या निवडणुका कशा लांबणीवर टाकता येईल याचाच प्रयत्न होणार आहे. आणि लोकल बॉडी निवडून आल्यानंतरही त्याचं नियंत्रण हे पूर्णतः राज्य सरकार आपल्या हातात ठेवते. विरोधी पक्षाच्या लोकल बॉडीजला छळण्याचं, त्रास देण्याचं काम करते. तुम्ही ग्रामीण भागामध्ये ग्रामपंचायतीच्या सरपंचांना धमकावून, विकास निधी थांबवून त्यांना आपल्या पक्षामध्ये प्रवेश करून घेतात. ही यांची लोकशाहीची डेफिनेशन आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्या स्थानिक स्वराज्य संस्थांचं बळकटीकरण करणं, अधिकारांचं बळकटीकरण करणं हा आमचा मुद्दा राहणार आहे. ह्याच मुद्द्यावर आपण ह्या वर्षीची महानगरपालिकेची निवडणूक लढणार आहात. बरं, आपण सुद्धा नगरसेवक होते, आपण चारदा आपण नगरसेवक राहिले. तुमच्या माध्यमातून कोणती अशी कामं आहेत जी आपण अधोरेखित कराल की जे एकदम स्पेशल कामं तुमच्या माध्यमातून झाली आणि त्याच मुद्द्यांवर तुम्ही? बघा, मी महानगरपालिकेमध्ये 20 वर्षापासून नगरसेवक म्हणून मी काम केलं आहे. प्रत्यक्ष सभागृहामध्ये सभागृहाच्या विरोधी पक्षनेता म्हणून मी काम केलं. सभागृहाच्या आतमधलं काम आणि सभागृहाच्या बाहेरचं काम जनतेला माहिती आहे आणि जनतेच्या पुढं आहे. त्यामुळे मी वेगळं काही सांगावं अशी काही स्थिती नाही. त्यामुळे जे 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 कामं आहे ते लोकांच्या नजरेसमोर आहे, लोकांच्या पुढं आहे. लोक त्याचं ॲनालिसिस करतील. आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाचे आमच्या दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून आम्ही 20 नगरसेवक निवडून आणण्याचं आमचं टार्गेट आहे. बरं, आणि ह्या वोट चोरीच्या विषयासंदर्भात तुमचं? वोट चोरीवर आमचं काम सुरू आहे आणि जे बोगस वोटर्स आहेत त्यांना ते मतदान करू शकणार नाही, त्यांना करता येणार नाही, याची आम्ही पूर्ण अरेंजमेंट करून ठेवू. आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची आमदारकी रद्द व्हावा असं सुद्धा आपण? नाही, त्या इलेक्शन पिटिशन आहे जी तांत्रिक मुद्द्यावरती माननीय उच्च न्यायालयाने फेटाळली. त्यावर अपील म्हणून आम्ही सर्वोच्च न्यायालयामध्ये मी गेलेलो आहे. सोबतच एक दुसरी याचिका जी आहे ती फॉर्म 17A आणि CCTV फुटेज आम्ही मागतो आहे, इलेक्ट्रोल रोल मागतो आहे, त्या संदर्भातले जी नागपूर खंडपीठाकडे प्रलंबित आहे. बरं, खूप खूप धन्यवाद आमच्यासोबत जुळण्याकरिता आणि वेळ दिल्याबद्दल. तर हे होते अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव आणि नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभेमध्ये मागील विधानसभेमध्ये काँग्रेसचे उमेदवार होते आणि नागपूर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक, माजी विरोधी पक्षनेते प्रफुल्ल गुडदे पाटील साहेब. खरं तर एकंदरीत यांच्या पराभवाचा जो मुख्य कारण आहे तो म्हणजे वोट चोरी आहे. आणि लोकसभेनंतर ज्या मोठ्या प्रमाणामध्ये वोटची संख्या वाढली आहे ते फ्रॉड वोट आहेत. जवळपास 30,000 वोटं फ्रॉड आहेत आणि त्यांचं कुठं ॲड्रेस नाही, कुठं त्यांच्या घर ॲड्रेस नाही, कुठं त्यांच्या नावांमध्ये, कुठं त्यांच्या अनेक भागांमध्ये त्या यादींमध्ये कुठंतरी ते वोट ते चोरीचे आहेत किंवा ते वोट वाढवण्यात आलं असं यांचं स्पष्ट मत आहे. यांच्या पराभवाचं कारण फक्त वोट चोरी आहे असं यांनी सांगितलं. आणि एकंदरीत नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा क्षेत्रामध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये कोणत्या समस्या आहेत, देवेंद्र फडणवीसांबद्दल यांनी त्यांच्या कार्याबद्दल यांनीसुद्धा आपली स्पष्ट भूमिका मांडली. आपण झकास मराठी पाहत आहात आणि ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिली त्याबद्दल सर्व प्रेक्षकांच्या मनापासून आभार. खूप खूप धन्यवाद.